होतसी प्राणांतावस्था जीवनाचा तू होई ग्लानी बापू लागला गेलं विनवणी करू लागला महाराज चरणावर परत परत नतमस्तक होतोय राजारावर जीवदान मला द्या काळजीची विनंती आहे राजा रावण करू लागलेला आहे आदित्य करावे हनुमंता सुरस सांगावी कथा गुंती पडी कपिलाता ते सर्वता कला गोड 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 राम कथा सांगायची हनुमंतरायाला ऊस कसा आहे का पुस कसा आहे ज्वारी काढायची झाली का नाही असल्या गप्पा काही आवडत नाहीत बरं का हनुमानजीला रामायण आवडतं म्हणून जेणे गुंती पडे कपिनाथा हनुमानजी काय विघ्न करायचंय हनुमानजीला गुंतवायचंय असा राजा रावण सांगू लागलेलाय ते मासुर राक्षसी प्राणी मात्र सगळे आपण युक्ती साधावी आयशी ते कपिलासी ते गिळे ऐका महासुर राक्षसी त्या सरोवरामध्ये हनुमानजीला पाणी प्यायला पाठवायचं बरं का आणि म्हणून आम्ही एवढं कार्य करायचंय जेणे गुंती पडे कपिनाथा ओ हनुमानजी अडकल्या जातील हनुमंतरायाला त्या असणाऱ्या ग्रहीन पकडावं असं नियोजन करावं रावण सांगू लागला हाके बाबा औषधी समीप सरोवर सुंदर जले संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर ते कपिंद्र गोवा औषधी आहे औषधीच्या जवळ सरोवर आहे त्या सरोवराचं पाणी प्याले सरोवराच्या पाण्याचा गुणधर्म असा आहे सांगावं नक्की औषधी दिसतात औषधी प्राप्त होतील एवढं कार्य करावं काळजी मी हनुमानजीला पाणी पिण्यासाठी पाठवावं गमन करुणी शीघ्र गती सर्व प्रकारे अशी शक्ती जे मरण पावे मारुती ते युक्ती साधावी उद्या म्हटलं तर चालणार नाही महाराज कोणतंही कार्य करायचं म्हटलं ना गमन करो आणि शीघ्र गती लवकरात लवकर जायचंय औषधीला विघ्न आणायचंय हे कार्य हनुमंतराय हा औषधी आणण्यासाठी निघालेत ना परत चालणार नाही म्हणून लवकर निघा काय नाही मला सांगू लागले मी तुला सांगू कपट गती केवळ कपट मूर्ती ते माझी काय युक्ती सर्वता मारुती माझा काळजी मी सांगावं आणि तुम्ही कपट करावं असं नाहीये कपटामधली पीएचडी केलेला काळे मी बाबा तुम्ही हो कपट नीती सर्व माहिती आहे आणि याच कारणानं सर्वता फक्त एक उद्देश आहे हनुमानजीला मारायचं काम करा रावण सांगू लागलेलाय ऐशी ऐकताची उत्तरावतर दचकला राक्षस विरा हृदय खोचला दुर्धर कपट प्रकार भला नव्हे एवढं सर्व रावणानं सांगितलेलं काढले मी ऐकलं महाराज आणि ऐकल्याबरोबर काढले मेला दचका बसल्या गेला अरे बाप रे म्हणलं कपट केल्यानंतर कुणाचं चांगलं झालंय का कपट प्रकार
प्रकार भला नव्हे हे बरं नाही असा काळनी मी सांगू लागलेला आहे. कपट करिता हिरण्य कश्यपू खंडवी कण्णकी वपू येथे येथे आमचा कोण प्रतापू रूप जिंका काळनीमीनं पुराणाचं उदाहरण मांडलं गेलं. हिरण्यकशिपूला कपट केलं गेलं. नाग नधी देवाचे ऐसे ब्रेद हिरण्यकशिपूचे नगरीमध्ये नावाला बंदी आणली आणि पोटे पर्वतासारखा पुत्र जन्माला आला. नारायण नारायण सर्व नामाचा टाहो बोलला गेला. कपटानं हिरण्यकशिपूचं पोट फाडलं महाराज. देवानं कोरड्या कष्टातून प्रगट झाले. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे आणि पहावे पुराणे विचारून पुराणाचा सिद्धांत काढणे मी पुढे मांडू लागलेला आहे. कपट साधिले अमरेंद्री भगीरथी शरीर कपट साधिले चंद्रेश लोग थोर व्यापिला इंद्रानं कपट केलं. 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. अहिल्याच असणारी या ठिकाणं कपट आहे. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आणि त्या अहिल्याची अभिलाषा केली. चंद्रानं गुरुपत्नीची अभिलाषा केली महाराज. काय घडलं? इंद्र पडली बघे चंद्र झाला नारद चुकला चाळा भजनाचा. देवाचा राजा होता त्याला भग पडली. चंद्राला डाग लागला गेला. ही अवस्था कपटाच्या कारणानं घडते. कपट चांगलं नाही म्हणतात. खाऊन जेवण कर घेण्या आईशी मानिली सरतारुणी शानुनी हस्तपाद छेदने शेकिटाने निभाला सहस्त्रार्जुन राजा जमदग्नी ऋषीवर्याच्या आश्रमात आलेले. जमदग्नी ऋषीवर्यांना असणारा जेवण सर्व सैन्य बरोबर ते आलेलं आणि जेवणाची तयारी केली. बसा म्हणले पंक्तीला. धूर निघाला नाही. स्वयंपाक तर झाला कसा. मग काम देणू काही सांगितली. स्वर्गातून काम देणू काही आणली होती बरं का. अभिलाषा सहस्त्रार्जुन राजाला वाटलं या ऋषींना कशाला काम दिलं पाहिजे. युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. युद्ध प्रसंगामध्ये त्या सहस्त्रार्जुन राजाचे असणारे 1000 हात गेले. प्राणाला मुकावं लागलं. ही अवस्था कपटानं झाली ना. असं काळ नाही मी बोलतो हाके बाबा. येणे रावणाचा सांडून राज चिन्ह भीक मागू गेला पान सिद्धी पुराण दी माते 80,000 बायका आहेत. 1,00,000 पोरं 1,15,00,000 नातू. गडगंज संपत्ती ऐश्वर्य बघायला गेलं तर सोन्याच्या नगरीचा मालक आहे. वनवासामध्ये सीतामय्याच्या पर्णकुटी समोर राजा रावण आला आणि रावणाने भिक्षा मागितली. भिक्षा दे माय. सीतामय्या भिक्षा वाटण्यासाठी आली. हो राजाने भीक मागू नये बरं का. राजाची कांदा काय भीक मागे. अरे राजा झाला ना आणि त्यानं भीक मागितली की त्याचा पुरुषार्थ ऐश्वर्य संपलं बरं का. हो आणि म्हणून त्या राजा रावणाला कपट केलं आणि सीतामय्याला उचलून गेलं. काय घडलं म्हणतात. माता म्हणायची अशी भोग पाहती अशी कपटे कपटे मेळविले तुळशी
सीतामय्याकडे भिक्षा मागितल्या गेली आणि अभिलाषा केली सीतामय्याची. काय झालं महाराज? पुत्र गेले, पौत्र गेले. अवस्था काय झाली? त्या राजा रावणाच्या असणाऱ्या लंकेमध्ये राक्षसाची हानी होऊ लागल्या गेली. तिकडं पाहून तिकडे दुर्दशा निर्माण झाली. आता मला काय सांगतोय ते कपट किती सांगतोय ना. कपट करून रावणाचं तरी कुठं चांगलं झालं? काळणी बोलू लागलेला इतराची कटी कायसी कपट घालिली दिवासी ईश्वरत्व सागरी मानसी स्वयंभिकेसी लागला. गोड वाचक आहे बरं का पांडू महाराज. स्वर महत्वाचा आहे आणि स्वराची म्हणजे रत्नाची खाण हाती बाबा आहे. पण आज प्रसंग असणारा जरा वेगळा चाललेला आहे. इकडे असणारं हे मंदिर तिकडे नकते आणि पावसाचा वर्षा होतोय. कोणतं काय चाललंय ते कडकडा आणि नारळाचा तिकडे तोरणाचा चालला आवाज. म्हणून इतरांची गती जाऊ द्या म्हणजे इतरांचं वेगळं झालं. कपटे नाडिले देवाशी. काय देवाने कपट करायची गरज होती म्हणजे बरं का. आशा उपजली आनंदाची आणि निज वामनत्व आले त्याशी म्हणजे बरं का. पुराणाचा सिद्धांत सांगू लागला. वामन अवतार धारण केला आणि बळीच्या दारामध्ये 3 पावलं जमीन मागितली. वामन अवतारामध्ये भगवंतानं नाळलं शेवटी द्वारपाळ व्हावं लागलं. काय बोलतात आगे बाबा? आपण हो नियरंक वळशी मागला भिक तिने द्वारपाळ केला देख पुराणे असंख्य बोलती वसे तो देव तुझा अंतरी. रंग झाला भगवंत. बळीच्या दरामध्ये भिक्षा मागायला आले. बळीराजा चतुर्बारीने ओळख कोणी निर्धारी. बळीराजानं ओळखलं हे मागणारं गिराईक म्हणजे इथलं नाही. वैकुंठातला भगवंत ओळखला आणि त्या बळीनं शेवटी असणाऱ्या बळीनं पाताळात घातलं. स्वर्गपती पाताळ आटलं आणि ओळख झाली. 10,000 वर्ष द्वारपाळ म्हणून काठी हातात दिली आणि द्वारपाळाची ड्युटी देवाला लावली. देवाचं जर असं घडलं तर माझं कसं काळणी बोलतोय. या डागी कपटाची वार्ता बली नवी गा सर्वता कपट करिता कपिनाता स्वगातासी करावे. गाडी व्यवस्थित टायमिंगला पोचली बरं का. हा परत फिरली होते महाराज. पण मग म्हटलं